किनवट तालुक्यात अस्वलाचा हल्ला, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील धानोरा गावात अस्वलाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेताला पाणी देण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एकूण 8 जणांवर अस्वलाने हल्ला केला असून दत्ता बळीराम पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शंकर तानाजी जाधव, सुदर्शन पवार, चंद्रसेन शेषराव पवार आणि राठोड यांच्यासह 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित 3 जण किरकोळ जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अस्वलाचा शोध घेण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. ही जी घटना घडलेली आहे, कोण्या गावातली घटना आहे? दयाल धानोरा तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड. माझं नाव शंकर तानाजी जाधव. दत्ता बळीरामला घटना झालेली खतमच त्यानं मारून टाकले. ही घटना किती वाजता घडली? ते घटना झाली 9:30ला. आम्हाला फोन केले त्यानं, बाबा कसंही येऊन भाऊ आम्हाला वाचवा. म्हणून मी काय केलो, ट्रॅक्टर घेऊन गेलो. 25 माणसं घेऊन गेलो. 25मध्ये 15 माणूस काय की ट्रॅक्टरमध्ये राहिले. 10 माणसं आम्ही गेले घरचे भावा. तर त्याच्यातले काय की मला घटना त्याच्यात मलाही धरलं मला ऑटोमध्ये आणले. तर नांदेडला टिकमीट केले. किती जणांवर हल्ला केला अस्वलानं? अस्वलावर काय 10 माणसावर केला. बरं, त्यापैकी किती जण जखमी आहेत? दत्ता बळीराम मरून गेला. रमेश बळीरामचा मात पूर्ण भेजो असं काढून टाकलेला आहे. हे शिर असं भेजो दिसायला त्याला टेकाचा. चंदर राठोडला काय की हे सगळे नाक कान सगळंच गेलेले आहे. त्याला काय की औरंगाबादला आहे त्यांच्या नाकाचं ऑपरेशन चालू आहे. आम्ही आता 3 माणसं इथं आहे. शंकर तानाजी जाधव, दत्ता